हॅलो गाईज, नमस्कार आणि वेलकम. तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या या बड्डे ब्लॉग 2 मध्ये. तुम्ही बड्डे ब्लॉग 1 तर बघितला असेल, तर आम्हाला नक्की कळवा कसं वाटलं, काय वाटलं. आणि या ब्लॉगमध्ये पण आम्ही खूप मजा केली. ॲक्च्युली आम्हाला टाईम तर खूप झाला, म्हणजे उशीर झाला आहे खूप पोचायला. तर तरी बघूया आपण काय होतं. तर चला बघूया. तर गाईज ले होणे आज आम्ही एकविरेला आलो आहे. पोचलो आहे आता चालू आहे. जेवलो नाही काय नाही. गाडी पार्क केलेली आहे. एंट्री फीज आमच्याकडून 50 रुपये घेतली आहे. 2 वेळा ग्रामपंचायतचे 50 रुपये, पार्किंगचे 50 रुपये. 50 रुपये 30 रुपये बोलले ना तो. 50 रुपये होते. अरे भाऊ तो बोलला की 30 रुपये. नाही 50. आता आम्ही थांबतोय. खालचं मंदिर असतं एक्सपिरियन्स तिथे थांबतोय. ऍक्च्युली आठवलं होतं की आपण वरच जाऊ बाई गाडीने, पण मी बोलली नको आपण ते खालचं पण जेवूया. तिथे पहिला जाऊ आणि मग आपला कलर किती मस्त ड्रायव्हरचा आहे. पण तुझा आवाज येतो की नाही? ते खालची पायथ्याशी 2-3 वेळा येऊन गेलो, पण आपल्याला वेळाला नाही भेटला. म्हणजे माझ्या बर्थडेच्याच वेळी आपला मुहूर्त होता इथे यायचा. बरोबर पॉइंट आहे. आय एम सो ब्लेस्ड, फीलिंग ब्लेस्ड. आता अजून आम्ही पोचलो पण नाही, तरी म्हणजे आम्ही किती वेळा येऊन गेलो इथे, पण आजच होता मुहूर्त असं वाटतंय. जागावरती तर गाईज, हा आहे माझा OTT ऑफ द डे. तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. थोडा लूज आहे कारण का आमचा सडन प्लॅन होता. तर आम्ही आता पोचलो आहोत पायथ्याशी. आम्ही फायनली आता पोचलो आहे कार्ला केव्सला. आम्ही वटी पण घेतली. वटी दाखव. आम्ही वटी पण घेतलेली आहे आणि थोडा इश्यू झालेला आहे त्यामुळे आम्ही इथे थांबलो आहे. आता आम्ही जाऊ. गर्दी पण एवढी नाही आहे, थोडीफारच गर्दी आहे. मी तुम्हाला थांबवलं तर आहे. काय थांबवले आता तू मेल बिल तर टाकतेच आहेस ना, असं म्हणून बसल्या. अरे पण सकाळपासून काय नव्हतं. आणि एक दिवस सॅटर्डेनी एक शांतता घेतली तर काय फरक पडतो. त्यांना बोल मग एवढं करत आहे, टीम वाढवा. एखाद्याचं 3 जण आहे, होऊ शकतं 3 जण कधी अपसेंट, मग काय करणार. तर आमचं दर्शन आता झालेलं आहे फायनली. खूप 10 मिनिटात 10 पण झालं असेल. खूप मस्त, एकदम मस्त वाटलं. आता हे वाजलं. तर आता आमचं दर्शन तर खूप छान झालेलं आहे. तर इथे केव्स ही होते, तर आम्ही बोललो केव्स बघायला जाऊ. तर केव्सचे एंट्री फीज होती 20 रुपीज ऑनलाईन पर पर्सन आणि ऑफलाईनमध्ये 25 रुपीज पर पर्सन. जेवढं बाहेर ऊन लागतं त्यापेक्षा दुप्पट इथे आत थंड वाटतंय. एकदम गार वाटतंय. गार नादू एकदम थंड वाटतं ना. पाय खाली पण थंड एकदम थंड हवा येते. हवा नाही येते पण एकदम गारटा वाटतं. तर आम्ही आता केव्समध्ये आलेलो आहे. तिथून एवढं मस्त व्ह्यू आहे. एकविरावरून समथिंग आपण खाली मेन रोडला उतरतो तिथेच आहे. थोडंसं जेवायला आलं आपण वांगी घालून बसू शकतो. एकदम मस्त जेवण आलेलं आहे. पहिला मॅन्डेटरी मसाला पापड आलेला आहे आणि हे शेवाची भाजी, बटर चिकन आणि बटर पनीर. तर आता आपण मॅप्रोला चाललोय. मॅप्रोवरून आपण डायरेक्ट घरी जाऊ, कारण का तुम्हाला माहिती आहे आता 5 वाजलेत. 5 एवढ्या लवकर 5 वाजले, पण 8ला निघालेलो. आता जेवलो 5 वाजता. खूप भूक लागलेली. ऍक्च्युली खूप टाइमपास करत आम्ही वर गेलो आणि टाइमपास करत नाही आलो खाली.
म्हणजे आम्ही एकच ब्रेक घेतला खाली येताना लवकर आलो. वरती जाताना आम्ही खूप ब्रेक घेतले, एवढे ब्रेक घेतले. मग त्यानंतर ना झालं ते सगळं झालं. आणि दर्शन मस्त झालं एकदम आम्हाला. आज माझा बर्थडे होता. मला खूप असं चांगलं वाटतंय की माझ्या बर्थडेच्या दिवशी माझे दर्शन झाले करून. तर ते सगळं झालं. मग आम्ही आलो. आम्ही भूक लागलेली जबरदस्त. पण तिकडे नियर बाय जे खाली पायथ्याचे जे सगळे हॉटेल्स आहेत ते मला एवढे चांगले नाही वाटले. मग आम्ही मेन रोडला आलो कारण का ते खूप सारे हॉटेल होते खूप. तर मग हे एक आस्वाद करून हॉटेल आहे. तिथे आम्ही जेवलो मस्त पोटभर. आणि आता मॅप्रोला जाऊया. ओके बाय बाय. म्हणजे आता बाय नाही, नंतर ना बाय. मॅप्रोला आता आलो. गाडी पार्क करतो. थँक्यू. मैंने स्नैप शेयर किया है, उसमें चेक दिख रहा है. हा चला हे प्रशिकला ट्राय करा. बिचारायला आणायला पाहिजे होतं यार. प्रशिकला ऍक्च्युली करायचं होतं पण आमचा वेगळा प्लॅन झालेला त्यामुळे नाही करता आलं. आज मस्त अजून आम्ही आज जाऊन आलो ऍक्च्युली आधीच वॉशरूमला. डेट्स आणि हे गुवावाचं काय आहे आदित्य रुडबा समथिंग काहीतरी आहे. आणि हे आम्ही खाल्लेलं आहे, मस्त लागतं इथं म्हणून मी हे घेतलं. आता आली तर मी तुम्हाला व्ह्यू दाखवते. तर गाईस फायनली आम्ही आता घरी जायला निघालो आहोत. आम्हाला ॲक्च्युली खूप उशीर झाला आहे घरी जायला कारण का आम्हाला मॅप्रोमधून निघता 7 वाजले आणि 7 वाजले तर आम्हाला ट्रॅफिक लागलं कारण का लोणावळ्याला सगळे लोक सॅटर्डे होतात त्यामुळे सगळे येत होते आणि आम्ही चाललेलो कारण का आम्ही 1 डे ट्रिप मारलेली. तर खूप ट्रॅफिक भेटला. लोणावळ्यातून निघता आम्हाला 8:30 झाले. खूप उशीर झाला आता घरी जायला. त्यामुळे पण खूप छान दिवस गेला. माझ्या बड्डेच्या दिवशी आमचं एक विराईचं दर्शन झालं, खूप मस्त झालं. तुम्ही नक्की आम्हाला कळवा की तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आणि आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर बाय बाय.